नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही चाललोय सर्वजण. चेतन दादा आहे, आमची वहिनी आहे. वहिनी कुठे चाललोय आपण? कोलिवली. आईच्या दर्शनाला चाललोय का आपण? तर तुम्ही कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवतोच आम्ही सर्व पुढे. माझी पहिले मानाची सती शंकराची न मायाची लाख मोलाची आई तर मित्रांनो, आम्ही आता फायनली इथे पोहोचलो आहे. तुम्ही बघू शकता बाबाच्या हातात कोंबडा आहे आणि सर्व येत आहेत मागून. बघा बाबू, बघा आमचा दादा पण आलाय. वहिनी त्यांचे मामा, आई पण आहे बघा. बघा वहिनी. फायनली पोहोचलो. रस्ता संपत नव्हता आपला, भरपूर लांब आहे, तरी आम्ही पोहोचलो. हे वाले पण आहेत सर्व गावामध्ये. तर मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण आलो आहे त्या ठिकाणी सतुआई म्हणून नावाची देवी आहे. ती नवसाला पावते, सर्वांच्या नवसाला पावते. बाबाच्या हातात बघा तुम्ही कोंबडा आहे, नवसाचा कोंबडा आहे ना बाबा? नवसाच आहे ना? इकडे बघा वहिनी साडी घेतली आहे, ओटी घेतली आहे. ताई पण आहे, आई पण आले आमच्या बरोबर. आई तुम्ही बघू शकता हे लोक पण नवस फेडायला आले आहेत. यांचं देखील नवस असेल काहीतरी आईकडे मागितलेला. फायनली आता दर्शन भेटेल आम्हाला. खूप गर्दी होती त्याच्यामुळं वेळ लागला. तुम्ही बघू शकता इथे सर्व जाती धर्माचे लोक येतात आईच्या दर्शनाला. चुलीतून निघलेली आई, पोरगा घेऊन. आणि नवस सगळे इथे पूर्ण होतात का सगळे लग्नाचे वगैरे? लगीन झाल्यानंतर मग ते नवस घ्यायचा. मग आपल्या बाईला जर दिवस गेलं तर लगे कोंबडा बकरा काय घेऊन यायचा, नवस मिळून जाता. आई इकडे बघा कसा कोंबडा घेऊन उभा आहे बाबू आमचा. ताई या लोकांचा देखील नवस होता आणि तो आईने पूर्ण केलाय. आणि तुम्ही बघू शकता कसं लहान मुलाला टोपीमध्ये वाजवत गाजवत नेत आहेत आईच्या चरणाशी. तर इकडे बघा, इकडे आलोय. काय बनवत आहे मामा? मटन, गावठी कोंबडा. इकडे बघा आई बनवते. इकडे मच्छी झाली. ते मला तर काय माहिती नाही, मी खातच नाही. बघा आई बघा कांदे लिंबू कापता आई, हातान कापता आई लिंबू. बघा वहिनी तुम्ही काय काम नाही करत का? खायला आल्यात. बघा बाबूनी जोरात घेतले आल्या पैशा. हाय, नाव काय तुझा? निर्मल. हा, निर्मळ साबण. दातच कोणतरी गायब केलेत. इकडे बाबांचा कार्यक्रम चालू आहे. मस्त वेळी शिंगा खात आहेत. आविष्कार बसलाय बघा आतमध्ये. बोला लाईक करा, शेअर करा. बोला. तर निघालो आम्ही घरी जायला आणि आमचं दर्शन वगैरे खूप छान झालं, खूप आनंद मिळाला. तुम्ही देखील आईच्या दर्शनाला नक्कीच जावा. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे घरी आईचं दर्शन घेऊन. तर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.